हॅलो, कशा आहात? किचन आईच्या मध्ये आपलं स्वागत. आज आपण घरच्या घरी साजूक तूप गावरान कसं करणार आहे ते पाहू. ते हे 5-6 दिवस झालेत साईला. तर आपण हे रोजच्या दुधातली साई काढून ठेवलेली आहे फ्रीजमध्ये, एकदम थंड आहे. त्यासाठी ह्याला थोडं गरम पाणी करायचं. पाणी गरम केले आपण. याच्यात आपल्याला हे थंड पाणी आपण ज्यावेळेस लोणी तयार करतो तशा रिकाम्या भांड्यात टाकायचे नाही. कधी बी पाणी घेऊन त्याच्यात लोणी टाकायचं. त्यासाठी हे भांडं आपण साई याच्यात काढून घेऊ. घरच्या विकतच्या तुपापेक्षा घरच्या तुपाला चांगली चव असते. मेहनत लागते पण चांगलं तूप खायला भेटतं. चला तर मग आता याला फिरवून घेऊ. आता याला आपण अगोदर थोडंसं फिरवायचं आणि नंतर मग पाणी टाकायचं. आता आपण थोडं फिरवले. आता याच्यात आपल्याला गरम पाणी टाकायचं. हे लक्षात ठेवायची टीप, कारण थंड असल्यामुळं लोणी वर येत नाही. त्याच्यात गरम पाणी टाकायचे कधी पण फिरवताना, लोणी वर येतं. मग कसं गरम पाणी टाकल्यामुळं कसं लोण्याचा गोळा वर आला. आणि आपली साई जर अशी आपण डब्यात वरती जर ठेवली, म्हणजे फ्रीजमध्ये नाही ठेवली ना, अशीच वर ठेवली, तर मग त्याच्यात मात्र थंड पाणी टाकायचं, नाही तर थोडासा बर्फ टाकायचा, म्हणजे लोणी पटकन वर येतं. आणि फ्रीजमध्ये जर ठेवलं तर मग याला गरम पाणी टाकावं लागतं, मग असा लोण्याचा गोळा वरती येते. आता आपण हे काढून घेऊ. पाणी ते थंड पाण्यात टाकायचं. तर हे आपण ते साई काढून घेतल्यावर मग ते तेलकट असते भांडं, ते लवकर निघत नाही. त्याच्यात पण असं थोडं गरम पाण्याने काढून घ्यायचं, म्हणजे पटकन ते तेलकट निघते. आता हे आपलं लोणी सगळं काढून झालं. याला आपण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं. 2-3 पाण्याने जर धुतलं याच्यात साईचं राहत नाही, आंबटपणा राहत नाही. हे आपण धुवून घेऊ. बघा, आपलं लोणी आता स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतले. आता आपण हे कढायला टाकून न हात भरवता आपलं लोणी तयार, तूप तयार होतं. आता आपण याला चांगलं कडवून घेऊ. आणि आपल्याला याच्यात चांगलं कडलं की मग तयार होत आलं की आपल्याला याच्यात तुळशीचे पानं टाकायचे, म्हणजे एकदम घरचं शुद्ध तूप होऊन जातं. चला, आपलं आता हे तूप आता कडत आलंय. अजून थोडा वेळ 5 मिनिट कडून द्यायचं. मग आपण याच्यात तुळशीची पानं टाकणार. आपला आता तूप तडतड याच्यात आवाज येतो, तड तड तड. ते तडतड आवाज बंद झाला की समजायचं आपलं तूप तयार झालं. तयार झालं, फेस आला म्हणजे झालं तयार. आता हे आपण स्वच्छ तुळशीचे पानं धुवून घेतले आणि याच्यात 2 थेंब पाणी घेतले. ते पाणी टाकायचं, म्हणजे काय होतं, ते तुळशीचे पानं टाकून पाणी टाकायचं, म्हणजे तूप असं रवाळ गरेदार होते. आणि गॅस बंद करून टाकायचं. आता आपलं तूप तयार. मग आपण थंड करून भरून ठेवू. चला, आपलं तूप आता थंड झाले. आपण हे यात भरून घेऊ. आता आपण याच्यात तुळशीचे पानं टाकले, तर आपण खायचे पानं, आपण विड्याचे पानं पण याच्यात टाकू शकतो. बघा, घरच्या घरी तूप तयार.
आणि ते ताक झाले, ते ताक निघले, आपण त्याची आपण कढी करू शकतो. त्याच्यात दूध टाकून आणखी इरजायला टाकून त्याचा वापर करू शकतो. ते टाकून द्यायचे नाही. त्याला आपलं घरच्या घरी तूप तयार. आणि हे जे राहते खालची राहते हे टाकून द्यायचे नाही. आपण असं जर खात नसले तर हे आपल्या आतड्यासाठी चांगलं आहे. आपलं अन्न पाणी आपण कसं फिल्टर करतो, तसे आपलं अन्न याने फिल्टर होऊन छान पोटाच्या आतडी छान राहते. तर ते टाकू द्यायचं नाही. खीर करताना खिरीत टाकायचं नाही. तर मग आपण शिरा करत असलो शिरा करायचा. तसं जर नसले खाते असे पोळीला लावून साखर लावून खायला द्यायचं लहान मुलाला. याला आपण पण खायचं, टाकून द्यायचं नाही. हे उपयोगी वस्तू आहे, पदार्थ आहे. आता हे ठेवून देऊ आपण. आता तूप हे तर बघा, हे आपलं घरच्या घरी तूप तयार झालंय. असं करून पहा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला. थँक्यू.